आपल्या परिसरातील ताजे अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी बसस्थानक इथे बसमध्ये चढत असताना अज्ञात आरोपीनं मंगल गवळी यांच्या पर्समधील सुमारे 4.25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असलेलं पाकिट चोरून नेलंय। ही घटना 9 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे। मंगल दिलीप गवळी या श्रीरामपूर येथील मोरगे वस्ती येथील रहिवासी असून त्या अंगणवाडी सेविका आहेत। 8 जुलै रोजी मंगल गवळी या पुणे इथे त्यांच्या मुलीकडे गेल्या होत्या। 9 जुलै रोजी सकाळी पुणे येथून श्रीरामपूरकडे येण्यास त्या निघाल्या। दुपारी 2:15 वाजता त्या राहुरी बसस्थानक इथे आल्या। त्यानंतर त्यांनी बस बदलून अहिल्यानगर ते श्रीरामपूर बसमध्ये त्या बसल्या। दरम्यान बसमध्ये चढत असताना अज्ञात भामट्यानं गर्दीचा फायदा घेऊन मंगल गवळी यांच्या पर्समधील 3 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचं लॉकेट, चेन आणि अंगठी असे सोन्याचे दागिने असलेलं पाकिट चोरून नेलंय। मंगल गवळी ह्या बसमध्ये सीटवरती बसल्यावरती पर्समधील दागिन्याचं पाकिट चोरी गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। मंगल दिलीप गवळी यांच्या फिर्यादीवरनं अज्ञात भामट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।